चॅम्पियन्स ट्रॉफीत भारतानं पाकिस्तानचा उडवला धुव्वा। दुबईच्या मैदानात टीम इंडियाचा 6 विकेट्सनी विजय। विराट कोहलीचं नाबाद शतक ठरलं निर्णायक। मुंबईत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र। एका शासकीय अधिकाऱ्याच्या मुलाच्या लग्न सोहळ्यात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र। ठाकरेंच्या शिवसेनेत 2 मर्सिडीज दिल्या की 1 पद मिळायचं। डॉक्टर नीलम गोऱ्हे यांचा सनसनाटी आरोप। दिल्लीच्या मराठी साहित्य संमेलनातल्या प्रकट मुलाखतीत नीलम गोऱ्हेंचा गौप्यस्फोट। चार वेळा आमदार झालेल्या नीलम गोऱ्हेंनी 8 मर्सिडीज दिल्यात का? राऊतांचा प्रतिसवाल। तर नीलम गोऱ्हेंनी राजकारणात चांगभलं करून घेतलं। मर्सिडीज आरोपांवर ठाकरेंची प्रतिक्रिया। नीलम गोऱ्हेंविरोधात ठाकरेंची शिवसेना आक्रमक। पुण्यापाठोपाठ मुंबईतही नीलम गोऱ्हेंविरोधात महिला ब्रिगेडचं आंदोलन। साडी दिल्याशिवाय गोऱ्हे भेट द्यायच्या नाहीत, कार्यकर्त्यांचा प्रत्यारोप। नीलम गोऱ्हेंच्या मर्सिडीजच्या आरोपांवर ठाकरे गटाचा आक्षेप। संजय राऊतांची संमेलनाच्या संयोजकांकडे नाराजी। तर राजकारणासाठी साहित्य संमेलनाच्या मंचाचा वापर नको, संजय नहार यांची मागणी। मराठी चालकाला मारहाण झाल्यानंतर महाराष्ट्रातून कर्नाटकला जाणाऱ्या एसटी सेवा रद्द। परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचे आदेश। कर्नाटक परिवहनच्या बस सेवेला महाराष्ट्रात मात्र मोकळी। पश्चिम महाराष्ट्र कोकण जोडणाऱ्या करूळ घाटात उद्यापासून एकेरी वाहतूक। 10 मार्च नंतर दुहेरी वाहतुकीचा निर्णय। जिल्हाधिकारी अनिल पाटील यांची माहिती। पालघरच्या वाढवण बंदराजवळ कृत्रिम बेट उभारून विमानतळ बांधण्याचा प्रस्ताव। समुद्रात बांधलं जाणार देशातलं पहिलंच आंतरराष्ट्रीय दर्जाचं विमानतळ। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।